नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विप्राज लर्न ॲट होम. तर आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 9चा चॅप्टर फर्स्ट, दॅट इज सेट्स किंवा मराठीत त्याला संच म्हणतात. तर त्याच्या आधी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही माझ्या विप्राज लर्न ॲट होम ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे. मी पुन्हा इथं लिहिते 7020004321. तर ह्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला काहीही डाऊट असतील ना, एक तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये मेन्शन किंवा डिरेक्टली मला व्हॉट्सअप नंबरवर तुमचे डाऊट्स विचारू शकता. मी ते सॉल्व करण्याचा नक्की प्रयत्न करीन. एखादं सेक्शन असं आहे हे मागच्या पार्ट 1 मधलं की जे तुम्हाला समजलेलंच नाही, तर आपण ते नेक्स्ट पार्टमध्ये पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर सेट्सच्या पार्ट 1 मध्ये आपण काय काय शिकलो होतो की सेट्स किंवा संच कसे बनतात. तर कोणत्याही गोष्टींचा जो समूह असतो, जसं पक्ष्यांचा समूह, फ्लावर्सचा समूह किंवा नोटबुक्सचा गठ्ठा, तर त्या सगळ्यांना काय म्हणतात, संच किंवा सेट्स. त्यानंतर सेट्स कोणत्या, म्हणजे सेट्स लिहिण्यासाठी आपण कॅपिटल लेटर्स म्हणजे फर्स्ट लिपी वापरतो. ABCD हे सेट्स डिनोट करायसाठी वापरतो. तेच सेट्सचे इलेमेंट्स म्हणजे त्या सेटमध्ये काय आहे हे दाखवण्यासाठी आपण स्मॉल लेटर्स यूज करतो. ABCDEFG अँड सो राईट. त्यानंतर जे डिफाईन्ड सेट्स आहेत, जसं की N इज द सेट ऑफ नॅचरल नंबर किंवा नैसर्गिक संख्या समूह. W इज द सेट ऑफ होल नंबर्स किंवा पूर्ण संख्या समूह. I इज द सेट ऑफ इंटीजर्स, पूर्णांक संख्या समूह. Q इज द सेट ऑफ रॅशनल नंबर्स. आणि R इज द रॅशनल नंबर्स म्हणजे परिमेय संख्या समूह. R इज द सेट ऑफ रियल नंबर्स. तर हे वेगवेगळे डिनोशन्स आहेत जे मॅथ्समधले जे संख्या समूह किंवा नंबर्स आहेत वेगवेगळे, ते दाखवण्यासाठी आपण यूज करतो. नंतर सेट दाखवायच्या 2 पद्धती बघितल्या होत्या. फर्स्ट लिस्टिंग मेथड ज्याच्यामध्ये आपण त्या सेट्सचे पूर्ण इलेमेंट्स लिस्ट करतो. जसं फॉर एक्झाम्पल ए हा असा सेट आहे की ज्याच्यामध्ये 1 to 10 मधले प्राईम नंबर्स आहेत. तर आपण डिरेक्टली इथे 1 2 3 5 आणि 7 जे प्राईम नंबर्स आहेत ते लिहितो. ती झाली लिस्टिंग मेथड. आणि दुसरी होती मेथड रूल मेथड म्हणजे गुणधर्म पद्धत. तर ह्याच्यामध्ये आपण हा सेट रूल मेथड मध्ये कसा लिहिणार, A = X सच दॅट साठी इथे कोलन किंवा ही स्टँडिंग लाईन, उभी लाईन इथे ड्रॉ करायची. X इज अ प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. म्हणजे इथे आपण त्याचा गुणधर्म सांगालोय, रूल सांगालोय. डिरेक्टली ते नंबर्स नाही आले, गुणधर्म सांगालोय. ही होती सेकंड की सेट असे पण आपण डिफाईन करू शकतो. किंवा लिस्टिंग मेथड की ज्याच्यामध्ये डिरेक्टली त्या सेट्सचे जे इलेमेंट्स आहेत ते डिरेक्टली इथं ब्रॅकेट्समध्ये आपण महिरूपी कंसांमध्ये आपण इथे ते लिस्ट करतो. तर त्याला म्हणायचं लिस्टिंग मेथड आणि रूल मेथड. ठीक आहे. तर आज आपण बघू की टाइप्स ऑफ सेट्स कोणकोणते आहेत. तर आज आपण बघणार आहोत टाइप्स ऑफ सेट्स म्हणजे सेट्सच्या कोणकोणत्या टाइप्स आहेत. बरोबर. तर सगळ्यात पहिली टाइप म्हणजे सिंगलटन सेट किंवा त्यालाच मराठीत म्हणतात एक घटक संच. तर सिंगलटन सेट म्हणजे काय, ज्या सेटमध्ये ओन्ली 1 इलेमेंट असतो किंवा एक घटक संच मध्ये ज्या संचामध्ये एकच घटक असतो, अशा सेटला सिंगलटन सेट म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल A = 2. तर हा कसला सेट आहे की इवन प्राईम नंबर. तर आपले जे प्राईम नंबर्स आहेत, मूळ संख्या, इवन म्हणजे कोणती, सम मूळ संख्यांचा हा सेट आहे. तर मूळ संख्यांमध्ये सम संख्या कोणती आहे, फक्त 2 आहे. बरोबर आहे. तर A = 2 हा A इज अ सेट ऑफ इवन प्राईम नंबर्स किंवा A हा सम मूळ संख्यांचा संच आहे. तर सम मूळ संख्या एकच आहे, इवन प्राईम नंबर एकच आहे 2, राईट. तर A मध्ये नेहमी 2च येणार. किंवा सेकंड एक्झाम्पल B = B मध्ये असा इलेमेंट येईल
which is greater than, suppose b equal to x such that x is greater than 2 but less than 4, हा सेट. तर ह्याच्यामध्ये नेहमी 3च येणार, बी मध्ये 3च येणार, कारण ही एकच अशी संख्या आहे जी and b is a b belongs to w म्हणजे होल नंबर. तर x ही होल नंबर पण पाहिजे, मग होल नंबर 3 आहे आणि ती ग्रेटर दॅन 2 पाहिजे आणि लेस दॅन 4, तर 3 येणार, म्हणजे हा सिंगलटन सेट होईल. बरोबर आहे. होल नंबर म्हणजे पूर्ण संख्या, म्हणजे सॉरी बी नाही x बिलॉंग्स टू w, म्हणजे x ही पूर्ण संख्या पण असली पाहिजे आणि ती ग्रेटर दॅन 2 पाहिजे आणि लेसर दॅन 4, म्हणजे 2 पेक्षा मोठी आणि 4 पेक्षा लहान पाहिजे. तर अशी फक्त 3 आहे जी पूर्ण संख्या पण आहे, ग्रेटर दॅन 2 आहे, लेसर दॅन 3 आहे. तर बी मध्ये नेहमी 3च आहे. तर ह्याला म्हणतात सिंगलटन सेट. सिंगलटन सेट म्हणजे काय की ज्या सेटमध्ये ओनली 1 एलिमेंट असेल किंवा एक घटक संच, म्हणजे ज्या संचामध्ये फक्त एकच घटक असेल अशा संचाला एक घटक संच असे म्हणतात. आता आपण नेक्स्ट टाइप बघू. सेकंड जी टाइप आहे ती आहे एम्प्टी सेट किंवा नल सेट. द सेट विच डू नॉट कंटेन एनी एलिमेंट इज कॉल्ड एज एम्प्टी सेट और नल सेट, किंवा त्यालाच मराठीत म्हणतात रिक्त संच. रिक्त संच. तर ज्या संचामध्ये एकही घटक नसतो अशा संचाला म्हणतात रिक्त संच, किंवा द सेट विच डू नॉट कंटेन एनी एलिमेंट इज कॉल्ड एज एम्प्टी सेट और नल सेट. बरोबर आहे. तर हा आपण कसा डिनोट करणार. फॉर एक्झाम्पल a इक्वल टू x सच दॅट x इज अ natural number between 2 and 3. तर a मध्ये काय येईल, काहीच येणार नाही. बरोबर, कारण 2 आणि 3 च्या मधला पाहिजे, म्हणजे 2 पण नको पाहिजे 3 पण नको पाहिजे, त्यांच्या मधला इन बिटवीन, म्हणजे ह्या दोन्ही संख्यांच्या मधला नॅचरल नंबर. तर नॅचरल नंबर ह्या दोन्ही संख्यांच्या मध्ये नाहीच आहे, म्हणजे x हा नैसर्गिक संख्या आहे 2 आणि 3 च्या मधली. 2 आणि 3 इन्क्लुडेड नाही, त्या दोन्हींच्या मधली नैसर्गिक संख्या किंवा त्या दोन्हींच्या मधला नॅचरल नंबर. तर अशी कोणतीच संख्या येत नाही, तर हा ब्लँक सेट येईल. त्यालाच म्हणतात एम्प्टी सेट और नल सेट किंवा रिक्त संच. तर हा सेट दाखवण्यासाठी आपण हे पण एक फाय म्हणून साइन आहे ते यूज करतो. तर फाय म्हणजे एम्प्टी सेट किंवा नल सेट, याला फाय म्हणतात. फाय सर्कल आणि त्याच्यातून अशी उभी लाईन. तर एम्प्टी सेट किंवा नल सेट दाखवण्यासाठी हे चिन्ह पण वापरतात, की आपण a इक्वल टू डायरेक्टली असं फाय पण लिहू शकतो. ठीक आहे. आता थर्ड जी टाइप आहे फायनाइट सेट, किंवा त्यालाच मराठीत शांत संच म्हणतात. तर फायनाइट सेट म्हणजे काय, असा सेट ज्याच्यामध्ये एकतर तो नल सेट असेल किंवा त्याच्यातले जे इलेमेंट्स आहेत ते फायनाइट असतील किंवा त्या काउंटेबल असतील. अशा सेटला लिमिटेड किंवा काउंटेबल, की आपण त्याला काउंट करू शकतो, लिमिटेड किंवा काउंटेबल असतील, किंवा हे दोन, किंवा मग तो एम्प्टी सेट असेल, एम्प्टी सेट किंवा नल सेट. तर अशा सेटला फायनाइट सेट म्हणतात. सात संच म्हणजे काय, असा संच ज्याच्यातील घटक एकतर रिक्त असेल, तो एकतर रिक्त संच असेल, रिक्त संच, किंवा त्याच्यात जे घटक आहेत ते मर्यादित असतील. लिमिटेड म्हणजे मर्यादित, आणि काउंटेबल म्हणजे आपण त्याला काउंट करू शकू, मोजू शकणारे. अशा सेटला म्हणतात फायनाइट सेट किंवा सात संच. अलग अलग लक्षात तुमच्या. फायनाइट सेट म्हणजे एकतर तो सेट एम्प्टी असेल, एम्प्टी सेट असेल किंवा रिक्त संच असेल, किंवा त्याच्यामध्ये जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत त्या सेट मधले, म्हणजे हा एखादा सेट ए इक्वल टू ए बी सी डी आहे ना, तर ह्याच्यातले जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते लिमिटेड असतील, जे आपण काउंट करू शकतो. जसं मी इथं काउंट करू शकतो, राईट, 1 2 3 4, म्हणजे 4 एलिमेंट्स आहेत या सेटमध्ये. तर ते लिमिटेड किंवा काउंटेबल किंवा मर्यादित असतील किंवा आपण ते मोजू शकू, अशा सेटला म्हणतात फायनाइट सेट किंवा सात संच. तर ह्याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर फॉर एक्झाम्पल
A is a set which has x such that x is the number between 1 to 22 म्हणजे 1 to 22 मधला हा नंबर असेल and x should be divisible by 4. divisible by 4. तर याचा अर्थ काय झाला, ए हा असा सेट आहे, संच आहे ज्याच्यामध्ये एक्स आहे, तर तो एक्स जो नंबर आहे तो 1 to 22 मधला पाहिजे प्लस म्हणजे 1 to 22 मधला पाहिजेच, परंतु तो 4 ने आपण त्या नंबरला भागाकार पण करू शकलो पाहिजे असा नंबर, म्हणजे 4 चा तो विभाज्य पाहिजे असा नंबर ए च्या सेट मध्ये येईल. तर असे कोणते नंबर येतील, 1 to 22 मधले आपल्याला काढायचे आहेत बरोबर. तो सगळ्यात फर्स्ट 4 येणार, 4 चा टेबल लिहावा लागेल कारण 4 च्या टेबल मधलेच नंबर्स आपण 4 ने डिवाइड करू शकतो. तर 4, 8, 12, 16, 20. 20 नंतर 24 लिहू शकतो का, नाही, कारण इथं 1 to 22 मधला नंबर सांगितलेला आहे, म्हणजे 24 येणार नाही इथे, एवढेच येतील. तर इथे टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स किती येतील, 5 येतील. म्हणजे आपण काउंट करू शकतो संचचे जे घटक आहेत ते 5च असतील बरोबर, 5 असतील. तर इथे आपण त्याला मोजू शकतो किती आहेत, म्हणून याला म्हणायचं फायनाइट सेट किंवा सार्थ संच. आलं का लक्षात. म्हणजे एक तर तो सेट एम्प्टी सेट पाहिजे, म्हणजे त्या सेटमध्ये काहीच नको, एम्प्टी सेट पाहिजे, रिक्त संच पाहिजे, किंवा त्याच्यातील जे नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत ते लिमिटेड आणि काउंटेबल पाहिजेत, म्हणजे मर्यादित आणि मोजू शकणारे आपण असे पाहिजेत. असे सेटला म्हणतात फायनाइट सेट. ठीक आहे. आता नेक्स्ट टाइप बघू, इनफायनाइट सेट. तर नेक्स्ट जी टाइप आहे इनफायनाइट सेट किंवा त्यालाच मराठी म्हणतात अनंत संच. तर इनफायनाइट सेट म्हणजे काय, द सेट हुज नंबर ऑफ एलिमेंट्स आर अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल. म्हणजे ह्याच्यामध्ये अनलिमिटेड आणि अनकाउंटेबल असतील, अनलिमिटेड अँड अनकाउंटेबल, म्हणजे आपण ते किती आहेत ते काउंट नाही करू शकत. किंवा अनंत संच म्हणजे काय, असा संच ज्याचे घटक आपण मर्यादित, अमर्यादित असणार, मर्यादित नाही करू शकत, अमर्यादित, आणि जे मोजता येत नाहीत, मोजता न येणारे, म्हणजे इतके एलिमेंट्स असतील की त्याला आपण काउंट नाही करू शकत, अशा सेटला म्हणतात इनफायनाइट सेट किंवा अनंत संच. तर ह्याचं एक्झाम्पल काय येईल, जसं आपले जे नंबर्सचे सेट आहेत, नॅचरल नंबरचा सेट एन, तर एन चा सेट काय आहे, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन, राईट. तर हा आपण काउंट नाही करू शकत, त्याला लिमिट नाही आहे, तर हा आहे इनफायनाइट सेट किंवा अनंत संच. किंवा होल नंबर्सचा घ्या, होल नंबर्स काय, 0 येतं विथ नॅचरल नंबर 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. तर हा आपण काउंट नाही करू शकत, तर अशा सेटला म्हणतात इनफायनाइट सेट किंवा अनंत संच. कारण त्याचा म्हणजे स्टार्टिंग पॉइंट तर माहिती आहे, नॅचरलला आपण 1 पासून सुरू करतो किंवा होल नंबरला पूर्ण संख्याला आपण 0 पासून करू शकतो. खरं त्याचा एंड माहित नाही आपल्याला, कारण नंबर्स तर खूप सारे आहेत, अब्जात आहेत, तर ते आपण काउंट कुठेपर्यंत करायचं त्याचा एंड माहित नाही, म्हणून त्यांना इनफायनाइट सेट किंवा अनंत संच असं म्हणतात. आता आपण काही एक्झाम्पल घेऊन बघू की फायनाइट सेट आणि इनफायनाइट सेट आपण कसं दाखवू शकतो. ठीक आहे. तर आता हे काही एक्झाम्पल्स आहेत, तर काय दिलेलं आहे, तर राईट द फॉलोइंग सेट युजिंग लिस्टिंग मेथड, म्हणजे लिस्ट करायचे, ह्या सेटमध्ये कोणते एलिमेंट्स येतील ते आपण लिस्ट करायचे. अँड क्लासिफाय देम इनटू फायनाइट सेट अँड इनफायनाइट सेट, म्हणजे साधा संच आणि अनंत संच मध्ये त्याला आपण डिवाइड करायचंय. तर जे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, फर्स्ट एक्झाम्पल a इक्वल टू x सच दॅट x बिलॉंग्स टू n. n म्हणजे काय, नॅचरल नंबर जे 1, 2, 3, 4 असे स्टार्ट होतात. अँड x इज अन ऑड नंबर, म्हणजे नॅचरल नंबर पाहिजे आणि ऑड नंबर पाहिजे. तर आपण जर ए आपण इथे लिहायचा ठरवला लिस्टिंग मेथड, म्हणजे त्याचे एलिमेंट जर लिस्ट करायचे ठरवले, तर नॅचरल नंबर कुठून स्टार्ट होतात, जे आपण नॅचरली काउंटिंग स्टार्ट करतो. तर नॅचरली काउंटिंग काही काउंट करायचं झालं आपण 1 पासून स्टार्ट करतो रे, 1, 2, 3, 4, 5, 6. तर x बिलॉंग्स टू n. n काय आहे, n इज
सेट ऑफ नॅचरल नंबर्स म्हणजे नैसर्गिक संख्या संच. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला n इज एक तर नॅचरल नंबर पाहिजे आणि x इज अन ऑड नंबर पाहिजे. म्हणजे नॅचरल नंबर मधला ऑड नंबर. तर ऑड नंबर 1 पासून पुढे ऑड नंबर कसे स्टार्ट होतात? 1 3 5 7 9 अँड सो ऑन. खूप सारे, म्हणजे त्याला लिमिट नाहीये पुढे, राईट. स्टार्टिंग तर आपण करू शकतो 1 3 5 7 9. खरं पुढे लिमिट नाहीये कारण नंबर्स खूप जास्त आहेत. नॅचरल नंबर्स पण अनलिमिटेड आहेत. तर त्याच्यामध्ये ऑड नंबर्स अनलिमिटेड आहेत. म्हणून ए काय येईल? हा काय आहे? इनफायनाइट सेट किंवा अनंत संच. का अनंत संच आहे किंवा का इनफायनाइट सेट आहे ते लक्षात आलं का? जे नॅचरल नंबर्स, जे ऑड नंबर्स आहेत असे अनलिमिटेड आहेत, बरोबर. 1 पासून स्टार्ट करतो 1 3 5 7 9, परंतु त्याला लिमिट नाहीये. म्हणून ए इज अन इनफायनाइट सेट किंवा ए हा अनंत संच आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. नेक्स्ट काय दिलेलं आहे? b इक्वल टू x सच दॅट x ऑल्सो बिलॉंग्स टू नॅचरल नंबर्स किंवा नैसर्गिक संख्या संच मध्ये x बिलॉंग करतो अँड 3x - 1 इक्वल टू 0. तर आपल्याला सगळ्यात पहिला इथे काय करावं लागेल? 3x - 1. तर x ची व्हॅल्यू काढावी लागेल इक्वल टू 0. सो 3x इक्वल टू हे 1 ह्या साईडला गेलं प्लस 1 होईल 1. सो x इक्वल टू 1 डिवायडेड बाय 3. 1 डिवायडेड बाय 3 म्हणजे 0.33 असं समथिंग येईल, राईट. 1 डिवायडेड बाय 3. तर x हा नॅचरल नंबर पण पाहिजे. नॅचरल नंबरची काउंटिंग स्टार्ट होते 1 पासून 1 2 3 4 5 6 आणि x ची व्हॅल्यू 1 डिवायडेड बाय 3 आहे. तर 1 डिवायडेड बाय 3 तर नॅचरल नंबर मध्ये येत नाही, म्हणजे x डज नॉट बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, बरोबर. तर b हा सेट काय येईल? b इक्वल टू एम्प्टी सेट येईल. एकही एलिमेंट येणार नाही कारण ते x ची व्हॅल्यूज डिरेक्टली आपल्याला मिळालेली आहे 1 डिवायडेड बाय 3 विच इज नॉट अ नॅचरल नंबर. तो नॅचरल नंबर नाहीये, नैसर्गिक संख्या नाहीये. तर b इक्वल टू एम्प्टी सेट येईल किंवा ह्यालाच आपण फाय म्हणून पण करू शकतो, फाय, बरोबर. तर इथे आपल्याला माहित आहे हा एम्प्टी किंवा नल सेट आलेला आहे, रिक्त संच आलेला आहे. म्हणून हा जो आहे तो म्हणजे सेट बी इज फायनाइट सेट किंवा सेट बी सेट हा आपण त्याला शांत संच म्हणू शकतो. शांत संच कारण त्याच्यातले नंबर ऑफ एलिमेंट्स आपण काउंट करू शकतो. एम्प्टी सेट आहे, बरोबर. आणि जे फायनाइट सेट किंवा सात संचची जी डेफिनेशन बघितली होती त्याच्यामध्ये होतं की सात संच किंवा फायनाइट सेटची जी आपण डेफिनेशन बघितली होती तर त्या डेफिनेशन मध्ये काय होतं? इट विल बी एम्प्टी सेट, नल सेट म्हणजे रिक्त संच असेल किंवा त्याच्यातले जे नंबर ऑफ एलिमेंट्स असतील ते आपण काउंट करू शकू, मोजू शकू किंवा लिमिटेड असतील, मर्यादित असतील, अशा सेटला फायनाइट सेट म्हणतात. तर इथे एम्प्टी सेट आला तर हा झाला आपला फायनाइट सेट. सेकंड इज फायनाइट सेट. हा होता इनफायनाइट सेट आणि सेकंड झालाय फायनाइट सेट. लक्षात येते का तुमच्या कसं आलं हे इनफायनाइट आणि फायनाइट सेट? ठीक आहे. आता थर्ड जे आहे c इक्वल टू x सच दॅट x बिलॉंग्स टू n. n म्हणजे काय? पुन्हा नॅचरल नंबर्स, राईट. तर नॅचरल नंबरचा सेट कसा असतो? स्टार्टिंग 1 2 3 4 5 अँड सो ऑन. ते लिमिट नाही. आणि x इज डिव्हिजिबल बाय 7 म्हणजे 7 न तो डिव्हिजिबल पाहिजे. 7 न आपण त्याला भागाकार पण करू शकू पाहिजे अशी x ची व्हॅल्यू पाहिजे. तर काय येणार? c चा सेट 7 चा टेबल येईल, बरोबर. तर 7 च्या टेबल मध्ये काय आहे? 7 14 21 28 35 अँड सो ऑन. मग इकडे लिमिट नाही कारण नॅचरल नंबर खूप सारे आहेत आणि तेवढ्यामध्ये 7 ना डिवाइड करू शकणारे नंबर्स पण खूप सारे असतील. तर म्हणून हा जो आहे 7 14 21 28 35 हा जो सेट आहे तो इनफायनाइट सेट आहे. इनफायनाइट सेट किंवा अनंत संच. अनंत संच का?
कारण त्याची स्टार्टिंग माहित आहे, म्हणजे एक्स हा नॅचरल नंबर मध्ये, नॅचरल नंबर्स असे येतात आणि तो डिव्हिजिबल बाय 7 पाहिजे. तर डिव्हिजिबल बाय 7 म्हणजे 7चा टेबल किंवा 7चा पाढा आपल्याला इथं लिहावा लागेल. परंतु जसं नॅचरल नंबरला एंड नाहीये, तर त्याच्यामध्ये जे नंबर्स आहेत जे डिव्हिजिबल बाय 7 आहेत त्यांना पण एंड नाहीये, बरोबर. म्हणून हा थर्ड जो आहे सेट तो येईल इनफायनाइट सेट किंवा अनंत संच. तर ह्याला आपण लिहू अनंत इनफायनाइट सेट. इनफायनाइट सेट, बरोबर. आता नेक्स्ट जो आहे डी इक्वल टू ए कॉमा बी. ए अँड बी बिलॉंग्स टू डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे काय, होल नंबर्सचा सेट किंवा पूर्ण संख्या समूह. आणि ए प्लस बी इक्वल टू 9. तर पूर्ण संख्या कुठून स्टार्ट होतात, पहिला तर आपण पूर्ण संख्या समूह म्हणजे होल नंबरचा सेट 0 1 2 3 4 5 6 7 8 9 अँड सो ऑन. तर इकडे लिमिट नाही, 0 पासून स्टार्ट होते. तर त्याच्यातले असे पेअर्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत ए बी, की ते पूर्ण संख्या पण पाहिजे, होल नंबर पण पाहिजे आणि ए प्लस बी इक्वल टू 9. तर असे कोणकोणते पेअर्स येतील. जर मला आता डी चा सेट इथे लिहायचा झाला तर डी इक्वल टू पहिला 0 पासून स्टार्ट करू, तर 0 प्लस 9 0 9, नंतर 1 8 1 प्लस 8 इज 9, बरोबर. हे ए प्लस बी इक्वल टू 9 ही कंडिशन आपल्याला इथे सॅटिस्फाय करायची आहे. त्यानंतर 2,7 3,6 4,5 5,4 6,3 7,2 8,1 आणि 9,0 एवढेच येतील, बरोबर आहे. नॅचरल नंबर पण पाहिजेत आणि ह्या दोन्हींची जे ऍडिशन आहे ती 9 पाहिजे. तर 0 9 ची 9 येते, 1 8 ची 9 येते, 2 प्लस 7 9, 3 प्लस 6 9, 4 प्लस 5 इक्वल टू 9, 5 प्लस 4 9, 6 प्लस 3 9, 7 प्लस 2 9, 8 प्लस 1 9, 9 प्लस 0 9. तर ही कंडिशन पण सॅटिस्फाय होते. तर हा सेट येईल, बरोबर. तर डी इक्वल टू ए कॉमा बी, तर हा सेट येईल आपला पूर्ण, म्हणजे ह्याच्यात लिमिटेड नंबर ऑफ एलिमेंट्स येतील. सेकंड कंडिशन मुळे होल नंबर्स तर अनलिमिटेड आहे, तर जी सेकंड कंडिशन आहे ए प्लस बी इक्वल टू 9 त्याच्यामुळे लिमिटेड किंवा मर्यादित त्याच्यामध्ये एलिमेंट्स येतील, घटक येतील. म्हणून हा जो सेट आहे तो आहे फायनाइट सेट. फायनाइट सेट का फायनाइट सेट आहे लक्षात आलं का, कारण आपण त्याचे सगळे एलिमेंट्स इथे लिस्ट करू शकतो आणि त्याला काउंट पण करू शकतो, म्हणून तो झाला फायनाइट सेट. नेक्स्ट आहे ई इक्वल टू एक्स, एक्स बिलॉंग्स टू आय, म्हणजे एक्स हा आय चा घटक आहे, सच दॅट एक्स स्क्वेअर इक्वल टू 100. तर आय चा सेट म्हणजे काय आहे, पहिला सेट ऑफ आय. तर इकडे 0 1 आय म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स, बरोबर. तर 0 1 2 3 आणि इकडे अनलिमिटेड आणि ह्या साईडला -1 -2 आणि ह्या साईडला अनलिमिटेड, बरोबर. तर ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये 0 पण येईल, पॉझिटिव्ह नंबर्स पण येतील, निगेटिव्ह नंबर्स पण येतील, म्हणजे 0 धन संख्या आणि ऋण संख्या. तर एक्स ई मध्ये एक्स असेल आणि एक्स हा आय चा मेंबर पाहिजे, आयचा घटक पाहिजे, म्हणजे सेट ऑफ इंटिजर्सचा पूर्णांक संख्याचा तो घटक पाहिजे. आणि एक्स स्क्वेअर इक्वल टू 100. तर एक्स स्क्वेअर इक्वल टू 100, तर एक्स ह्या इंटिजर्स पैकी एक्स ची व्हॅल्यू काय काय येऊ शकते, रूट ऑफ 100 म्हणजे +10 येऊ शकते आणि -10 येऊ शकते, ह्या दोन व्हॅल्यू येऊ शकतात, बरोबर आहे. इंटिजर +10 पण इंटिजर आहे, -10 पण इंटिजर आहे. म्हणून ई हा सेट असा येईल ई इक्वल टू 10, -10. हे दोनच एलिमेंट्स येतील ई चे, बरोबर आहे. तर दोन एलिमेंट्स येतील कोणते, +10 आणि -10, म्हणजे हे फायनाइट आहेत, आपण काउंट करू शकतो, मर्यादित आहे, म्हणून याला म्हणायचं ई जो सेट आहे तो फायनाइट सेट. ठीक आहे, आलं का लक्षात, हा का फायनाइट सेट आहे ते. आता लास्ट जो आहे, लास्ट एक्झाम्पल
एफ इक्वल टू ए कॉमा बी, तर त्याच्यामध्ये ए कॉमा बी बिलॉंग्स टू क्यू. क्यू म्हणजे काय? सेट ऑफ रॅशनल नंबर्स. सेट ऑफ रॅशनल नंबर्स किंवा परिमेय संख्या समूह, जे आपण लास्ट इयर शिकलेलो आहे, परिमेय संख्या किंवा रॅशनल नंबर्स, बरोबर. आणि ए प्लस बी इक्वल टू 11, तर ए प्लस बी चे ऍडिशन पण 11 पाहिजे. तर ह्याच्यामध्ये आपण काय काय लिहू शकतो? पहिला तर सेट ऑफ रॅशनल नंबर्स. तर रॅशनल नंबर्सच खूप सारे असतात, राईट. इथं 0, 1/4, 1/2, 1 असे ह्या साईडला अनलिमिटेड. सेम -1/4, -1/2, -1 ह्या साईडला पण अनलिमिटेड. तर आता ह्या सेट मधले असे नंबर जे ए प्लस बी, तर मग हा आपल्याला जर दाखवायचा झाला तर आपण कसं दाखवू शकतो? ए कॉमा बी काढायचा आहे, बरोबर. आणि ए प्लस बी इक्वल टू 11, तर आपण हा असा काढू शकतो 6,5, ह्याचं पण ऍडिशन 11 असणार आहे. त्यानंतर 3.5, 7.5, कारण हा रॅशनल नंबर आहे, परिमेय संख्या आहे. हे जे आहेत ते होल नंबर्स आहेत, खरं ते आपण परिमेय संख्या आहेत. किंवा अजून 4,7, तर असे अनलिमिटेड रॅशनल नंबर्स तो खूप सारे काढू शकतो. म्हणजे त्याला लिमिट नाही, खूप सारे असे पेअर्स येतील किंवा जोड्या येतील ज्यांचा ऍडिशन 11 असेल, राईट. म्हणून हा जो आहे, म्हणजे याच्यात आपण काउंट नाही करू शकत, म्हणून हा आहे इनफायनाइट सेट किंवा अनंत संच. इनफायनाइट सेट किंवा त्यालाच म्हणतात मराठीत अनंत संच. हा काय इनफायनाइट सेट आलं ते लक्षात आलं का? कारण मध्ये जे रॅशनल नंबर्स येतात, दोन नंबरच्या मध्ये जे रॅशनल नंबर्स असतात ना, फॉर एक्झाम्पल 1 आणि 2 आहे नंबर लाईनवर, तर ह्या दोन्हींच्या मध्ये जे रॅशनल नंबर्स येतात तेच अनलिमिटेड असतात. म्हणजे आपण किती येऊ शकतात रॅशनल नंबर ते सांगू शकत नाही, कारण प्रत्येक डॉटला एक रॅशनल नंबर असतो. म्हणून हे आहेत इनफायनाइट सेट. ठीक आहे, आलं का लक्षात? तर हे 6 एक्झाम्पल तुम्ही करून बघा नोटबुक मध्ये आणि त्यांना डिवाइड करून बघा की कोणता फायनाइट सेट आहे, म्हणजे संता संच आहे, आणि दुसरा इनफायनाइट अनंत संच कोणता कोणता आहे ते. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे इक्वल सेट किंवा समान संच. तर इक्वल सेट किंवा समान संच कशाला म्हणायचं? तर दोन सेट ए अँड बी आर सेट टू बी इक्वल, किंवा ह्या दोन्हींना समान संच म्हणतात जर एव्हरी एलिमेंट ऑफ ए, म्हणजे ए चा प्रत्येक घटक हा बी मध्ये पण असेल आणि बी चा प्रत्येक घटक किंवा एव्हरी एलिमेंट ऑफ बी हा ए मध्ये पण असेल, तर त्याला म्हणतात समान संच. तर ए, तर ह्याला लिहितात कसं? ए इज इक्वल टू बी. ठीक आहे, तर हे जर सिम्बॉलिकली डिफाईन, म्हणजे चिन्ह वापरून डिफाईन करायचं झालं तर ए इक्वल टू बी म्हणतात. तर प्रत्येक ए चा जो प्रत्येक एलिमेंट असेल किंवा ए चा प्रत्येक घटक असेल तो बी मध्ये पाहिजे, आणि बी चा पण प्रत्येक एलिमेंट किंवा प्रत्येक घटक आहे तो ए मध्ये पाहिजे. म्हणजे दोन्हींचे एकामेकात सगळे घटक पाहिजे, तेव्हा त्या सेटला इक्वल सेट किंवा समान संच म्हणतात. तर फॉर एक्झाम्पल, सपोज ए इक्वल टू एक्स, आणि एक्स काय आहे? एक्स इज लेटर ऑफ वर्ड लिसन, बरोबर. तर काय येईल? ए मध्ये एक्स आहे, आणि एक्स काय आहे? एक्स ह्या लिसन वर्ड आहे ना, त्याचा प्रत्येक लेटर हा एक्स आहे, म्हणजे हा घटक आहे या एचा. तर काय काय येईल इथे? एल येईल, रिपीट नसतात करायचे लिस्टिंग मेथड मध्ये, बरोबर. नंतर आय येईल, एस येईल, टी येईल, ई येईल आणि एम येईल. हा एक सेट झाला. आता बी हा असा सेट आहे, बी इज वाय, where y is every letter of word silent. ठीक आहे, तर बी हा y चा सेट आहे. तर y मधला y हा प्रत्येक लेटर आहे कोणत्या वर्डचा? सायलेंट वर्डचा. तर y मध्ये काय काय येईल? रिपीट नाही करायचे पुन्हा. एस, आय, एल, ई, एन, टी.
मग आता जर आपण बघितलं, पहिला आपण ए चा प्रत्येक एलिमेंट बी च्या सेट मध्ये आहे का बघू. एल इथे आय आहे, एस आहे, टी आहे, ई आहे, एन पण आहे. राईट. आता पुन्हा बी चा प्रत्येक एलिमेंट ए च्या सेट मध्ये आहे का बघू. एस आहे, आय आहे, एल आहे, ई आहे, एन आहे, टी आहे. म्हणजे ए चा प्रत्येक एलिमेंट बी च्या सेट मध्ये आहे, बी चा प्रत्येक एलिमेंट ए च्या सेट मध्ये आहे, म्हणून ए इक्वल टू बी. म्हणजे ए आणि बी हे दोन्ही सेट इक्वल आहेत. म्हणजे ऑर्डर जरी ह्यांची, हे जे एलिमेंट्स आहेत त्यांची ऑर्डर जरी डिफरंट असेल तरी आपल्याला इक्वल सेट दाखवताना किंवा समान संच दाखवताना ऑर्डर इम्पॉर्टंट नाहीये. ए चे सगळे घटक आहेत, सगळे एलिमेंट्स आहेत ते बी मध्ये पाहिजेत, बी चे सगळे एलिमेंट्स किंवा बी चे सगळे घटक ते ए च्या सेट मध्ये पाहिजेत, त्यांना म्हणतात इक्वल सेट. ठीक आहे. तर आता इक्वल सेट किंवा समान संचसाठी आपण आणखी काही एक्झाम्पल बघू. तर ए इक्वल टू एक्स म्हणजे एक्स हा ए सेट किंवा संचा पार्ट असेल, घटक असेल, एलिमेंट असेल, सच दॅट एक्स इक्वल टू 2n म्हणजे n मल्टिप्लाइड बाय 2 आणि n काय आहे नॅचरल नंबर्स. तर पहिला आपण नॅचरल नंबरचा सेट लिहू. नॅचरल नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात बरोबर, 5 6 अँड सो ऑन. हे नॅचरल नंबर झाले. आता पुन्हा x शुड बी लेसर दॅन इक्वल टू 10 ग्रेटर दॅन 0 आणि x इक्वल टू 2n आहे बरोबर. तर इथे काय काय एलिमेंट्स येतील, ग्रेटर दॅन 0 पाहिजे. तर a इक्वल टू ग्रेटर दॅन 0 लेसर दॅन 10, खरं 2n, मग 2 न मल्टिप्लाय करायला म्हणजे सगळे इवन नंबर येतील बरोबर. तर सगळे इवन नंबर्स काय येतील इथे 2 4 6 8 अँड 10. 10 पण काय येईल कारण इथे लेसर दॅन इक्वल टू 10x सांगितलेलं आहे, कारण x इक्वल टू 2n, n 5 पण येतं, 5 into 2 is 10. 2 आहे म्हणून सगळे फक्त इवन नंबर्स येतील. 2 मल्टिप्लाइड बाय n, कोणत्याही या नंबरला जर आपण 2 न मल्टिप्लाय केलं नॅचरल नंबरला तर इवन नंबर येतो आणि x हा 10 पेक्षा लहान पाहिजे म्हणून तेवढे येते. आता b इक्वल टू y, तर y इज अन इवन नंबर. तर पहिली गोष्ट म्हणजे बी मध्ये सगळे इवन नंबर्स येतील, y इज अन इवन नंबर. आणि आणखी एक कंडिशन काय आहे, y शुड बी लेस दॅन इक्वल टू 10 अँड ग्रेटर दॅन इक्वल टू 1. म्हणजे y हा 10 पेक्षा कमी पाहिजे आणि 1 पेक्षा मोठा पाहिजे. तर असे इवन ही नंबर पाहिजे 10 पेक्षा कमी आणि 1 पेक्षा मोठा. तर असे कोणते नंबर तर 2 4 6 8 आणि 10 ग्रेटर दॅन इक्वल टू आहे, म्हणजे 10 पेक्षा कमी किंवा 10 बरोबर, 10 जरी असेल तरी चालेल. तर ह्या दोन्ही सेट मधले जे घटक आहेत सेमच आहेत, 2 4 6 8 आणि 10. याचाच अर्थ a इज इक्वल टू b. राईट. या दोन्हीमध्ये सेम एलिमेंट्स येतात दोन्ही सेट मध्ये किंवा दोन्ही संचातले घटक सेम येतात, म्हणून हे दोन्ही सेट समान आहेत, इक्वल आहेत. दुसरं जे आहे a इक्वल टू 1 2 आणि 3 आणि b इक्वल टू, इथे डिरेक्टली लिस्ट करून दिलेले आहेत एलिमेंट्स 1 2 3 आणि 4. याच्यात जर आपण बघितलं तर a चा प्रत्येक एलिमेंट म्हणजे 1 याच्यामध्ये आहे, 2 याच्यामध्ये आहे, 3 याच्यामध्ये आहे. a चा तर प्रत्येक एलिमेंट b मध्ये आहे, खरं b चा जो लास्ट एलिमेंट आहे 4 तो a सेट मध्ये नाहीये, म्हणजे 4 डज नॉट बिलॉंग टू a. 4 हा a चा घटक नाहीये, म्हणून a इज नॉट इक्वल टू b. a आणि b हे इक्वल सेट किंवा समान संच नाहीयेत. का? कारण हा 4 हा b मध्ये तर आहे, खरं 4 हा a मध्ये नाहीये, म्हणून हे दोन्ही इक्वल सेट नाहीये. आलं का लक्षात? आता नेक्स्ट एक्झाम्पल बघू. a इक्वल टू x आणि x काय आहे, x इज अ प्राईम नंबर. कुठला प्राईम नंबर? 10 to 20 मधला बरोबर. तर a इक्वल टू 10 to 20 मधला आपल्याला प्राईम नंबर्स. 10 to 20 मध्ये कोणकोणते प्राईम नंबर्स येतात? 11 13 17 आणि 19 हे 4 प्राईम नंबर्स येतात.
तर ए मध्ये एक्स हा प्रत्येक घटक असेल जो प्राईम नंबर असेल. तर प्राईम नंबर्स हे आहेत बरोबर. आणि बी तर डिरेक्टली ते सेट दिलेलाच आहे. बी काय आहे 11, 13, 17 आणि 19. तर इथे जर आपण बघितलं तर ए मध्ये 11 आहे, बी मध्ये पण 11 आहे, ए मध्ये 13 आहे, बी मध्ये पण 13 आहे, ए मध्ये 17 आहे, बी मध्ये पण 17 आहे, ए मध्ये 19 आहे, बी मध्ये पण 19 आहे. म्हणजे ए चा प्रत्येक एलिमेंट बी मध्ये आहे, बी चा प्रत्येक एलिमेंट ए मध्ये. म्हणून ए आणि बी हे इक्वल सेट आहेत किंवा समान संच आहेत. तर तुम्हाला इक्वल सेट्स इक्वल आहेत कसे बघायचे किंवा सेट्स इक्वल नाही आहेत कसे बघायचे ते समजलं का? थोडीशी प्रॅक्टिस करून बघा. जे पण मी इथे एक्झाम्पल दिलेले आहेत ना ते स्वतः तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, लक्षात येईल. आणि आता आपण टाइप्स ऑफ सेट्स बघितले आणि इक्वल सेट म्हणजे समान संच कसे काढायचे किंवा सेट्स इक्वल आहेत की नाहीत ते कसं ओळखायचं ते बघितलं. तर आता बुकमध्ये जी खाली तुम्हाला एक्सरसाइज दिलेली आहे प्रॅक्टिस सेट मे बी 1.2 असेल किंवा 1.3 असेल, तर तो ह्याच्या खालचा जो प्रॅक्टिस सेट आहे ना, एक्सरसाइज जी दिलेली आहे ती सगळी तुम्हाला सॉल्व्ह करून बघायची. आणि त्याच्यामध्ये काही अडचण येत असेल तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये मेन्शन करा किंवा माझा जो हा व्हॉट्सअप नंबर मी इथे दिलेला आहे त्याच्यावरती मेसेज करू शकता. आपण तो मग पुन्हा नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करू. आणि तुम्हाला जर माझं आजचं लेक्चर आवडलेलं असेल तर माझ्या चॅनलला विप्राज लर्न ॲट होमला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याच्या पुढे जे बेल आयकन आहे ते पण प्रेस करा, म्हणजे माझा नेहमी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तर त्याचं सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. आणि माझं आजचं लेक्चर बघितल्याबद्दल खूप 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 धन्यवाद आणि हॅव अ नाईस डे. अभ्यास करत राहा, मॅथ्सला प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे. बाय.